महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळा तालुक्यात स्वातंत्र्य दिनाचा दिमाखदार राष्ट्रीय सोहळा, पावसाच्या सरीतही देशभक्तीचा जल्लोष। राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, तहसीलदारांसह प्रशासन, नगरपंचायत, 38 ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालय आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। भारताच्या स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन म्हसळा तालुक्यात अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। संततधार पावसाच्या सरी कोसळत असतानाही देशप्रेमाचा उत्साह कुठेही कमी झाला नाही। शहरापासून ग्रामीण भागातील 38 ग्रामपंचायतींपर्यंत शासकीय कार्यालय, नगरपंचायत, पंचायत समिती, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। म्हसळा तालुक्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रायगड जिल्हा परिषद कन्याशाळेच्या प्रांगणात तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते दिमाखात पार पडला। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, वंदे मातरम, राज्यगीत, जय जय महाराष्ट्र माझा आणि राष्ट्रीय एकात्मतेची शपथ अशा राष्ट्रभावनेने भारलेल्या वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी म्हसळा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान केला। तालुक्यातील विविध शासकीय व सामाजिक संस्थांमध्येही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पंचायत समितीत सभापती बबन मानवे, म्हसळा नगरपंचायतीत नगराध्यक्ष सुनील शेडगे, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चेअरमन समीर बनकर, केशवराव खांबेटे, सार्वजनिक वाचनालयात अध्यक्ष संजय खांबेटे, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 1 मध्ये पालक समितीचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बाबू शिर्के, जिजामाता शिक्षण संस्थेत अध्यक्ष महादेव पाटील, विजन इंग्लिश स्कूलमध्ये अध्यक्ष डॉक्टर मुवीस शेख आणि शाहीन केजीमध्ये अध्यक्ष मुब्बाशीर जमादार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बालविद्यार्थ्यांनीही राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत सहभागी होत भव्य प्रभात फेरी काढली। मुख्य कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते, मनोगते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली। पावसाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग हा यावर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले। याच कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांपासून तहसील कार्यालयात SIR सह वर्षभरात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला। प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय कर्तव्याची भावना जपत कार्यक्रमात सहभाग घेतला। या राष्ट्रीय सोहळ्यात पंचायत समिती, नगरपंचायत, न्यू इंग्लिश स्कूल, अंजुमन हायस्कूल, IDL इंग्लिश स्कूल, वसंतराव नाईक कॉलेज, विजन इंग्लिश स्कूल, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व उर्दू शाळा, केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय यासह तालुक्यातील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे म्हसळा शहरापुरता मर्यादित न राहता तालुक्यातील 38 ग्रामपंचायती आणि ग्रामीण भागातील नागरिकांनीही आपल्या गावागावात राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिन साजरा केला। त्यामुळे संपूर्ण म्हसळा तालुका जणू तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाला होता। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।